उत्तराला अधिक सटीक करण्यासाठी दोन उदाहरणं देतो। आता ऑपरेशन सिंदूर चालू असताना भारतातल्या दोन जबाबदार डिजिटल मीडिया, एक द वायर आणि दोन 4PM न्यूज नावाचा युट्यूब चॅनल, याला आपण बंद केलं होतं आपल्या सरकारने हे माहितीसाठी। आता पुढे सांगा। जे याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे घेतली पाहिजे, आपण एक लक्षात घ्या, राहुल गांधीजींच्या सोबत देशामध्ये एक अत्यंत मोठा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणारा माणूस आहे। भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे, पोलिसांकडे बंदी घातलेल्या माओवादी कमांडरला कॉम्रेड नावानं त्यानं स्वतः लिहिलेलं पत्र आहे। जे लोक देशाच्या विरोधामधली भूमिका घेतील, जे लोक असं नरेटिव्ह पसरवतील, त्या मंडळींवरती कारवाई व्हावी असं जनतेला वाटतं। 100% जनतेच्या प्रतिक्रिया आपणच आता आपल्या कार्यक्रमामध्ये दाखवल्यात। मला फक्त इतकंच सांगायचं आहे की सरकार जे करू इच्छित नाही, जी सरकारची मनीषा नाही, एकीकडे माननीय पंतप्रधान क्रिएटर्सना पाठिंबा देतात, त्यांच्याकरता समिट एवढं मोठं करतात, आणि जे होणार नाहीये, जे घडणार नाहीये, जी सरकारची भूमिका नाही, काँग्रेसला कुठून स्वप्न पडतात। 180हून अधिक संस्था बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी जे संबंधित आहेत त्या राहुल गांधींच्या बरोबर त्या कुठल्या त्यांच्या इथं यात्रेमध्ये चालतात। आपण आधी शोध घ्या, काँग्रेस नक्की फुटीरतावाद्यांबरोबर आहे? या देशाला विरोध करणाऱ्या, तिरंग्याला विरोध करणाऱ्या, बंदूक उचलण्याकरता या देशातल्या तरुणाईला प्रवृत्त करणाऱ्या घटकांबरोबर जायला आपण मतांकरता इतके खालच्या पातळीवरती जायला लागलो का? ही चर्चा अत्यंत प्रबोधनात्मक सुरू आहे। मला असं वाटतं याच्यामध्ये सरकारनं उलट कायदा केला पाहिजे, कारण हा नुसताच ठीक आहे। मला अजित चव्हाण तुमच्या बोलण्याचा सूर कळला की अशा प्रकारे गरज कदाचित सरकारला विचार करावा लागू शकतो, आणि तुम्ही काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत, नॅरेटिव्ह सेटिंगची असतील किंवा काँग्रेस पक्षावर सुद्धा टीका केली। भाऊसाहेब आजबे बोला। राष्ट्रीय एकात्मतेसाठी गमावलेले आहेत, त्यांना अजित यांच्या सारख्या लोकांनी हे शिकवू नये की फुटीरता बाजूने आहोत का एकात्मतेच्या बाजूने आहोत। हा झाला पहिला भाग। दुसरा मुद्दा असा की अजित जे सांगतायत ती त्यांची वैयक्तिक भूमिका डेफिनेटली स्वागतार्ह आहे। अजितजी, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नाहीये। पूर्ण करा भाऊसाहेब, पूर्ण करा तुम्ही बोलणं। बंदी घातलेल्या माओवादी गटांशी संबंधित अजित तुमचा मुद्दा आपण ऐकून घेतला, आता बोलू द्या, मला बाकीच्या गेस्टकडे सुद्धा जायचंय। बोला भाऊसाहेब, बोला। अजित चव्हाण हे जी भूमिका मांडतायत ती त्यांची वैयक्तिक भूमिका म्हणून स्वागतार्ह आहे, परंतु हे दुर्दैवी आहे की ते प्रवक्ते आहेत, परंतु आपल्या पक्षाने मागच्या वर्षी काय ब्रॉडकास्टिंग बिल मांडलेलं होतं त्याच्यामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या आणि त्याला नेमका विरोध कशामुळे झाला हे त्यांना माहित नाहीये। हे त्यांनी माहिती करून घ्यावं आणि मग लक्षात यावं की कशा पद्धतीचा हेतू हा या पक्षाचा किंवा या लोकांचा आहे। हॅविंग सेड दॅट, सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा मुद्दा तो सांगू इच्छितो, विशेषतः जे दर्शक आहेत ज्यांनी कमेंट्स केला त्यांना सांगू इच्छितो की ज्योती मल्होत्रा ही इन्फ्लुएन्सर आहे किंवा ती युट्यूबवरून काय व्हिडिओ करते त्याचा आणि तिने एसपीओनेज केला याचा, फार तिला ट्रॅप केलं इथपर्यंतच संबंध आहे। त्या पलीकडे तिचा त्या आयडेंटिटीचा आणि तिने जे काही केलं त्याचा संबंध नाही। संबंध सगळ्यात महत्वाचा हाच आहे की ती, जसं सुशील जे असं म्हणाले की ती इंडोनेशियाला जाते, बालीला जाते, अजून कुठे कुठे जाते, हे सगळं तपास यंत्रणांना का कळत नाही, ते वेळीच ट्रॅक का करत नाहीत? हा सगळा डेटा तुमचा ईडी, सीबीआय, आयबी आणि 1760 ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांकडे आहेत। पेगासस सारखं सॉफ्टवेअर तुम्ही वापरतायत, असं सगळं असूनही तुम्हाला ती जर लोक वेळीच ट्रॅक करता येत नसतील, आणि आता हे सगळं झाल्यानंतर, संवेदनशील माहिती तिकडे गेल्यानंतर, नॅशनल सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर जर तुम्हाला जाग येत असेल तर प्रश्न असा आहे की हा प्रश्न आपण सरकारला विचारला पाहिजे। हे सरकारचं जे बेजबाबदार वर्तन आहे आणि ते प्रत्येक पातळीवरती दिसते, म्हणजे हा त्यांचा बेजबाबदारपणा आहे। आणि त्याशिवाय यांचे जे परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत हे स्वतः असं म्हणाले की हल्ला करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला कल्पना दिली, म्हणजे यांचं परराष्ट्र धोरण पासून सगळ्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या बेजबाबदारपणाच्या आहेत। आणि त्यामुळे ठीक आहे, मी पुन्हा व्यक्तिगत मध्ये जात नाही, आणि मला जयशंकरांचं विधान आणि त्याचं काय भाजप काँग्रेस, मला त्याच्यात जायचं नाही, आता विषयाची चौकट नाहीये। मी सुशील कुलकर्णींकडे जाणार आहे आता, आणि त्यानंतर मला पुन्हा तेरणीकरांकडे जायचंय, अश्विनीकडे जायचंय, नियमनाच्या रिलेटेड काही मुद्दे घेऊन। सुशील कुलकर्णी, माझा पुढचा प्रश्न यासाठी आहे, हे जे काही प्रकरण आता झालेले ते इन्फ्लुएन्सर सापडलेले आहेत, या चुक्यामुळे काही ओलेही जळतील, ओलही थोडंसं जळेल अशी परिस्थिती आहे। त्याचं कारण असं, आजच स्थिती सोशल मीडियावर अशी असते की तुम्ही जर का सरकारच्या विरोधात बोलत असाल तर तुम्ही विकले गेलेला आहात, तुम्ही शहरी अर्बन नक्षल आहात, किंवा अन्य काय तुमचे, तुम्ही देशद्रोहीच आहात। म्हणजे सरकारशी विरोधात बोलणं हे देशाच्या विरोधात बोलणं आहे, आणि हा आता एक वर्ग मोठा आहे, तो आहे तर आहे। माझा आपल्याला प्रश्न आहे, या सगळ्या प्रकरणामुळे आता
जे कोणी तटस्थ विरोधी भूमिका मांडणारे, मग भले ते पक्षाची पक्षीय भूमिका घेऊन मांडणारे का असेनात, पण यांची आणखी अडचण वाढणारे का? मग संवाद कसा ठरवायचा एकमेकांमधला आणि काय करायचं? ना यात पक्षीय भूमिका, वैचारिक भूमिका या सगळ्या मांडल्याने फारसा फरक पडतोय असं मला वाटत नाही. हा, यातला जो संघर्ष चालू आहे, कोणी भक्त म्हणण्याचा, कोणी गुलाम म्हणण्याचा, कोणी चाटे म्हणण्याचा, हा संघर्ष कायम चालू राहणार आहे. त्याला आता आपण सोशल मीडियाच्या या संघर्षाला नाही थांबवू शकत. ज्या ज्या लोकांना याआधी तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना बोलता आलेलं नव्हतं, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून घेत आहेत. मग ते भाजपचे कार्यकर्ते असोत, काँग्रेसचे कार्यकर्ते असोत की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असोत, ते आपली संधी साधून घेत आहेत, बोलून घेत आहेत. पत्रकारितेच्या ही एका काळ्या कुट्ट इतिहासामध्ये आहे, तो सुद्धा इतिहास खूप मोठा आहे, त्यावर आपल्याला चर्चा करायची नाहीये. पण त्या इतिहासावर सुद्धा कोणी आधी बोलत नव्हतं, आता बोलायला लागली आहे. सोशल मीडियाचं हे बोलणं चालू राहणार आहे. त्यात अनेकांची आहुती पडणार आहे. आज जे खूप छान आहेत त्यांना उद्या कदाचित विलन म्हणून जगाच्या समोर यावं लागणार आहे. आज ज्यांना सन्मान मिळतोय ते कदाचित फार वाईट स्थितीमध्ये असणार आहे. मुद्दा हा आहे की याच्यातली आयडेंटिटी उघड करणे. मगाशी जो काही मुद्दा आला होता, आधार कार्डला जोडा, याला जोडा, त्याला जोडा, त्या न जोडलेल्या अननोन माणसांवरती ना त्यांची चर्चा होतीये ना ते पकडले जात आहे. ज्यांची आयडेंटिटी उघड आहे, जे सोशल मीडियावर आपल्या ओळख सगळं देऊन आले, त्यांच्यामुळेच प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यामुळे. हा जो ज्योती मल्होत्रा प्रकरण आहे, ज्योती मल्होत्रा कोण आहे, कुठली आहे, काय आहे, जगाला माहित आहे. सुशील कुलकर्णी युट्यूबवर आहे, कोण आहे, काय आहे, कुठला आहे, जगाला माहित आहे. अहो तेवढंच काय, एबीपी माझा युट्यूबवर आहे, एबीपी माझा सोशल मीडियावर आहे, काय कोण चालवत आहे, कुठला आहे, सगळ्या जगाला माहित आहे. जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत ना, त्या आयडेंटिटी नोन असलेल्या लोकांच्यामुळे होत आहे. अननोन लोकांच्यामुळे तर कायम पिचकुल्या मारत, शिवीगाळ करत निघून जाणे एवढाच तो, किंवा घाण बोलणे एवढाच तो काय प्रॉब्लेम आहे. जे नोन आहे, तुम्ही 1,50,00,000 असं सांगितलं, त्या 50 लाख लोकांना आता यात आपण भरडले जाऊ नये असं वाटत असेल तर आपले सगळे सोर्सेस अगदी ओपन ठेवावे लागतील. तर आणि तरच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. आय तुम्ही सांगणार नाही आहात, इन्कम सांगणार नाही आहात, आणि मग तुम्ही सगळे मुद्दे मांडणार आहात, तर तुमच्या उत्पन्नावर आक्षेप घेतले जातील, तपासणी केली जाईल, हे कुठून आलंय ते बघितलं जाईल, आणि त्यावर भाष्य होत राहील प्रसंगात. त्यामुळे ती स्पष्टता करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता हा मुद्दा अतिशय चांगला आहे. फक्त हे करणारे, हे जे सगळं करावं लागेल म्हणजे सरकार, म्हणजे केंद्र सरकार, म्हणजे राज्य सरकार. मग प्रश्न असा आहे, वॉचमनवरती लक्ष कोण ठेवणारा, परत जो इंग्लिश फ्रेज आहे तसा तो मुद्दा असणार की यांच्यावरती कोण, शेवटी हे कोण ठरवणार की अरे हे टीका करतायत म्हणजे हे निष्पक्ष करतायत किंवा बाजूने बोलतायत तर काय बोलतायत. मी आता नियमनाचा मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे, त्यासाठी मी अश्विनीपासून सुरुवात करेन आणि मग मी ब्रिजेश सिंग यांच्याकडे जाईन. अश्विनी, एकूणच दिशा अशी दिसते आणि भाजपचे